हॅलो फ्रेंड, वेलकम टू आर्टिस्टिक स्टिचेस यूट्यूब चॅनल. डे 36 मध्ये आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत आहे. आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत आपण 2 वर्षाच्या बाळाची सुंदरशी फ्रॉक, ज्याच्यासाठी मी कटिंग रेडी करून घेतलेली आहे. कटिंगचं मेजरमेंट मी तुम्हाला प्रॉपरली सांगणार आहे. त्या पद्धतीनेच तुम्ही कटिंग करा आणि स्टिच करा. खूप छान असा बसेल. व्यवस्थित आपण लक्षात घ्यायचं की गळे जे असतात त्या गळ्यांचा व्यवस्थित शेप द्यायचा आहे. याची आपण कमर छाती पाहू शकता. ही 15 इंच आहे, उंची 11 इंचाची आहे. त्यानंतर आपला जो गळा आहे तो 3.5 इंचचा आहे. आता बॅक साईड पार्ट पाहूयात, ज्या ठिकाणी आपण झिप लावणार आहोत बॅकला. तर त्या ठिकाणी आपण सेम पाहूयात. चेस्ट आहे 15, हाईट आहे 11 इंच, बॅकचा गळा आहे 2 इंच. अशा पद्धतीचा आपला वरचा जो टॉप असतो त्याचं आहे. त्यानंतर 1 इंचाची पट्टी घ्यायची आपल्याला नॉडसाठी. त्याची लेंथ आपण अंदाजानुसार कमी जास्त घेऊ शकतो. आता जो बॉटम पार्ट आहे तर तो आपली जी कमर असते कमरेच्या 1.5 पट घ्यायचा. म्हणजे जी मेन उंची आहे 15 प्लस 7 अशा पद्धतीने घ्यायचे, म्हणजे 22 इंच. सेम पार्ट आपलं जे मेन फॅब्रिक आहे तेही तेवढंच घ्यायचं आहे. अशा 2 स्ट्रीप कट करायचेत. 22 इंच फ्रंट, 22 इंच बॅक. अस्तर आणि मेन फॅब्रिक दोन्ही कट करायचं आहे. आता आपण जे अप्पर पार्ट आहे ते रेडी करूयात. तर मी या ठिकाणी चेन न बसवता बॅक साईडला लाईटली कट देऊन त्या ठिकाणी हुक बसवणार आहे. थोडंसं नवीन काहीतरी ट्राय करूयात म्हणून आपण ही डिझाईन ट्राय करतोय. तुम्ही पाहू शकता उलट सुलट बाजू करून व्यवस्थित स्टिच करून घ्यायचं आहे. हा व्हिडिओ प्रॉपरली डिटेलमध्ये जसा आहे तसा तुमच्यासोबत शेअर केलेला आहे. त्यामुळे तुम्ही याच पद्धतीने जरी स्टिच केलं तरी पण फिनिशिंग आणि तो ड्रेस घातल्यानंतर बसणं याच्यामध्ये कुठलीही कंप्लेंट देता प्रॉपरली बसणार आहे. हे एकदम परफेक्ट मेजरमेंट आहे 2 वर्षाच्या बेबीच्या फ्रॉकचं. बॅक साईडला तुम्ही हवं तर चेंजेस करू शकता, झिप टाकू शकता, बट त्यावेळेस आपल्याला अर्धा ते 1 इंचाचं मार्जिन एक्स्ट्रा सोडायचं दोन्ही बाजूने. व्यवस्थित कट देऊन आपल्याला फोल्ड करून घ्यायचेत. या ठिकाणी तुम्हाला हवं असेल तर तुम्ही दाबटीपही देऊ शकता. मी असं दाबटीप देणार नाही आहे. मी हलकंसं यावर प्रेस करून घेऊन त्या ठिकाणी हुक पट्टी आपलं जे हुक आहे हुक बसवून घेणार आहे आणि हुक बसवण्याचा जो छोटा साचा असतो तोही बसवणार आहे. तुम्हाला हवे असतील तर तुम्ही लाईटली चेंजेस करू शकता तुमच्या आवडीनुसार. साईडनी लॉक करून घ्यायचं, सर्व बाजूने प्रॉपरली स्टिच करून घ्यायचं. हे स्टिच झाल्याच्या नंतर आपल्याला फ्रंट पार्ट देखील रेडी करायचा आहे. त्यालाही सेम मेथड यूज करायची आहे. या ठिकाणी व्यवस्थित बॅक पार्टला सगळीकडून ओव्हरलॉक करायचं आहे, स्टिच करायचं आहे. कपडा सरकू नये म्हणून ही शिलाई दिली जाते, त्यामुळे ही प्रॉपरली द्यायची आहे. मेन फॅब्रिक आणि जे अस्तर फॅब्रिक आहे आपलं ते व्यवस्थित बॅलन्स करायचं आणि मग स्टिच करायचं. अशा पद्धतीने आपला बॅक पार्ट हा रेडी झालेला आहे. आता फ्रंट पार्ट आपण रेडी करून घेऊयात. त्यासाठी आपलं जे मेन फॅब्रिक आहे ते उलट बाजूने ठेवायचं आहे. प्रॉपरली गळा स्टिच करायचा आहे. जो आपण शेप ड्रॉ केलेला असेल त्याला व्यवस्थित बॅलन्स करायचं आहे. लाईटली कट देऊन ते दुसऱ्या बाजूने फोल्ड करून घ्यायचेत. आणि या ठिकाणी अजून एक आहे की शोल्डर कसे अटॅच करायचे तर ते देखील यामध्ये घेणार आहे. ज्याच्यासाठी आपल्याला नंतर सेपरेट शोल्डर अटॅच करायची गरज नाही आहे. तर मी उलट सुलट बाजू व्यवस्थित करून घेतली आहे. ज्या बाजूने शिलाई होती ती ओपन साईडला आली आहे. आता बॅक साईडला व्यवस्थित अंदाज घेऊन मी या ठिकाणी त्याचे शोल्डर स्टिच केलेत. दोन्ही शोल्डर सेम पद्धतीने स्टिच करायचे. तुम्ही व्हिडिओमध्ये व्यवस्थित पहा, तुम्हाला लक्षात येईल की मी या ठिकाणी कशा पद्धतीने स्टिच करते. यामध्ये गंमत अशी होते की ज्यावेळेस आपण ओपन करतो त्यावेळेस जे शोल्डरचा जो कपडा आपल्याला नॉर्मली स्टिच केल्यावर बाहेरून दिसतो तो आतल्या बाजूला जातो. म्हणजे एकदम प्रोफेशनल पद्धतीने आपले शोल्डर अटॅच होतात. दोन्ही शोल्डरला सेम पद्धत मी फॉलो केलेली आहे. आणि हे आपला एक पार्ट पूर्ण रेडी करून घेऊन सेकंड पार्ट जॉईन करत असतानाच करून घ्यायचं आहे, जेणेकरून ते व्यवस्थित स्टिच होतात.
एकदम सुंदर अशा पद्धतीने आपले जे अप्पर साईडचे जे टॉप पार्ट आहे तो रेडी झालेला आहे. आता या ठिकाणी मी तुम्हाला अजून एक गोष्ट सांगते की शोल्डर जे असतात आपले मुंडा, तर तो जर तुम्हाला त्याला वरून टिप द्यायची नसेल सेपरेटली, तर ते देखील ज्यावेळेस तुम्ही गळा उलटसुलट बाजूने अटॅच करता त्याच वेळेस फोल्ड करून जरी घेतले तरीही छान येतात. आता या ठिकाणी आपण जे शोल्डर ओपन राहिले होते, आपले मुंडा हा पार्ट जो ओपन राहिला होता तो फोल्ड टिपनी व्यवस्थित बॅलन्स करून घेऊयात. त्यासाठी मी 1 इंचाची पट्टी घेतली अस्तरची, ती प्रॉपरली स्टिच केली फोल्ड करून, आणि त्यानंतर मुंड्याच्या बाजूला व्यवस्थित कट देऊन आतल्या बाजूला फोल्ड करून प्रॉपर फिनिशिंगमध्ये मी या ठिकाणी फ्रॉकचा मुंडा रेडी करून घेतलेला आहे. या ठिकाणी सेम पद्धतीने दुसऱ्या बाजूचा मुंडा देखील त्याच पद्धतीने अटॅच करून घ्यायचा आहे आपल्याला. अशाच पद्धतीने आपल्याला दोन्ही साईडचे जे मुंडा पार्ट आहे तो रेडी करून घ्यायचा आहे. यानंतर आपल्याला नॉट रेडी करायची, बट त्या अगोदर जर आपण या ठिकाणी व्यवस्थित पद्धतीने केलं तर फिनिशिंगला अप्पर पार्ट हा खूप छान पद्धतीने रेडी होतो. आतल्या साईडला फोल्ड करून या ठिकाणी स्टिच करून घ्यायचं आहे. आणि यामध्ये अजून एक मुद्दा असा असतो की जर तुम्हाला डिझाईन हवी असेल तर जे आपण बाहेरच्या बाजूने स्टिच करून आतल्या बाजूला फोल्ड करून स्टिच केलं आहे तेच आतल्या बाजूने कलरची पट्टी घेऊन बाहेरच्या बाजूने जी बंद बाजू असते ती बाहेरून घेऊन त्यावर जर स्टिच केलं गेलं तर कलर कॉम्बिनेशननी खूप सुंदर पद्धतीने आपल्या या ठिकाणी ड्रेसचा जो मुंडाचा जो पार्ट असतो तो रेडी होतो. किंवा तुम्हाला गोट हवा असेल तर तुम्ही गोटसुद्धा अटॅच करू शकता या ठिकाणी. एकदम जशास तसा व्हिडिओ आहे, यामध्ये काहीही फेरबदल केलेला नाही आहे. मी ज्या पद्धतीने शिवते तीच पद्धत मी तुमच्या सर्वांसोबत शेअर करत आहे. अशा पद्धतीने आपला फ्रंट पार्ट हा अप्पर साईडचा पार्ट हा रेडी झालेला आहे. आता त्यासाठी आपण नेक्स्ट प्रोसेस स्टार्ट करूयात. या ठिकाणी आता आपण नॉट रेडी करणार आहोत. तर त्यासाठी मी जी मगाशी दाखवली होती 1 इंचाची पट्टी, आणि लेंथला तुम्ही तुमच्या आवडीनुसार घेऊ शकता. मी या ठिकाणी 22 ते 24 इंचापर्यंतची पट्टी घेतलेली आहे, 1 इंच ते 24 इंच. या ठिकाणी आपल्याला नॉट रेडी करून घ्यायची आहे. माझ्याकडे नॉटचं ते टूल आहे ज्याच्या थ्रू मी नॉट रेडी करते, तर खूप छान पद्धतीने नॉट होतात रेडी. सुई धाग्याची देखील एक पद्धत आहे, जर तुम्हाला ती हवी असेल तर कमेंट करा. मी दोन्ही पद्धती तुमच्याशी प्रॉपरली डीपली शेअर करेल. नॉटमध्ये एक्स्ट्रा दिसणारं फॅब्रिक आपल्याला कट करून टाकायचं आहे, जेणेकरून आपण ज्यावेळेस नॉट रेडी करू त्यावेळेस जो कपडा फोल्ड होतो तो प्रॉपरली फोल्ड होतो आणि खूप अशी स्लिम आणि खूप सुंदर अशी नॉट रेडी होते. तर मी नॉटचं टूल यूज करणार आहे या ठिकाणी. हे तुम्हाला ऑनलाईन देखील भेटून जाईल. ॲमेझॉन, मेशो, फ्लिपकार्ट अशा ॲपवरही मिळेल किंवा जवळच्या एखाद्या स्टोअरमध्ये सुद्धा भेटून जाईल. याला यूज करणं देखील खूप सोपं आहे. जर योग्य पद्धतीने यूज केलं तर खूप सुंदर सुंदर नॉट याच्यामधून रेडी करता येतात. तर या ठिकाणी आपली छान नॉट रेडी झालेली आहे. आता आपण मुख्य पॉईंटकडे येऊयात पुन्हा. आपली जी फ्रॉक आहे तर त्या फ्रॉकला इनर साईडला आपल्याला ही नॉट अटॅच करायची आहे. या ठिकाणी पाहू शकता मी आपल्याला डबल या ठिकाणी टिपा माराव्या लागू नयेत यासाठी मी प्रॉपरली अगोदर आपली सरळ बाजू एकमेकांवर धरून स्टिच करते, त्यानंतर ती उलट बाजूला फिरवून पुन्हा एकदा स्टिच करते, जेणेकरून एकच काम जास्त वेळा न होतं प्रॉपरली कमी वेळात प्रॉपर फिनिशिंगमध्ये खूप सुंदर पद्धतीने आपलं काम रेडी होतं. आणि जर तुम्हाला एक्स्ट्रा मार्जिन सोडायचं असेल तर त्या पद्धतीने सुद्धा तुम्ही सोडू शकता. आणि जर कोणाला असं होत असेल की मला या पद्धतीमध्ये थोडं कन्फ्युजिंग होतं आहे, नॉट अटॅच कसं करायचं लक्षात येत नाही, त्या अगोदर तुम्ही फक्त साईड पार्ट स्टिच करा
त्यानंतर जे सेंटर पॉईंट असतात त्यामध्ये सेंटर लाईन काढून त्याच्या 4 बाजू 4 इंच राईट साईड 4 इंच लेफ्ट साईड अशा पद्धतीने मार्क करून त्यावरती नॉड अटॅच करून घ्या. एकदम छान पद्धतीने आपला फ्रॉकचा अप्पर पार्ट हा रेडी होतोय. या पुढची प्रोसेस सर्वांनाच माहिती आहे. जस्ट फक्त आपल्याला त्या फ्रिल प्रॉपरली 1 इंचामध्ये अटॅच करून घ्यायच्यात फ्रॉकच्या अप्पर पार्टसाठी. वरचा भाग पूर्ण झाल्याच्या नंतर आपल्याला या ठिकाणी फ्रिल अटॅच करून घ्यायच्यात. त्यासाठी आपण फ्रिलसाठीचा जो भाग कट केलेला आहे तो एकमेकांना स्टिच करून घेऊयात. मेन फॅब्रिकही स्टिच करायचं आहे, त्यानंतर जे आपलं अस्तर फॅब्रिक आहे तर तेही स्टिच करायचं आहे. आणि पाहायचं की बॉटम साईडला जर असं वाटत असेल की धागे निघतील तर त्या ठिकाणी आतल्या बाजूला फोल्ड करून प्रॉपरली एक लाईनची स्टिच आपल्याला त्या ठिकाणी द्यायची आहे. हा फ्रिलचा जो बॉटम पार्ट आहे तर हा थोडा, जर तुम्हाला फ्रिल जास्त आवडत असेल, घेर जर जास्त हवा असेल तर तुम्ही यामध्ये जास्त एक्स्ट्रा फॅब्रिकसुद्धा घेऊ शकता. आता अस्तर फॅब्रिक आपण अटॅच करून घेऊयात. दोन्ही साईडनी आपण स्टिच करून घ्यायचं आहे. जी ओपन साईड आहे एकदम छान पद्धतीने आपली फ्रॉक या ठिकाणी रेडी होत आहे. तुम्हाला सर्वांना जर व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. आणि सर्वात महत्त्वाचं बेल आयकॉन प्रेस करा, जेणेकरून यापुढे येणारे सर्व व्हिडिओंची सर्वात पहिल्यांदा नोटिफिकेशन तुम्हाला अवेलेबल होईल. आता फ्रिल कशी अटॅच करायची, तर जे आपण स्टिच केलेले जे पार्ट असतात ते स्टिचिंगवरच ठेवायचे प्रॉपरली आणि बरोबर सेंटर पॉईंट पाहून त्या ठिकाणी आपल्याला प्रॉपरली स्टिच करायचं आहे. मी या ठिकाणी जो आपला अप्पर पार्ट होता तो प्लस त्यातला 0.5% त्या ठिकाणी ॲड करून मी खालची फ्रिलची कटिंग केलेली आहे. तर माझी 1 इंचाची फोल्ड प्लेट येत आहे प्रॉपरली. जर तुम्ही एक्स्ट्रा मार्जिन ठेवला तर तुमची प्लेट थोडी मोठी येऊ शकते, जर कमी ठेवला तर कमीही येऊ शकते. तर त्या पद्धतीने तुम्ही अंदाज घेऊन प्रॉपरली प्लेट स्टिच करायच्यात. अशा पद्धतीने आपली फ्रॉक अशी छान रेडी होत आहे. त्यावर आपण जे अस्तर घेतलं होतं ते सुद्धा अटॅच करून घ्यायचं आहे प्रॉपरली. आणि त्यानंतर जे एक्स्ट्रा स्टिच केल्यानंतरचं जे फॅब्रिक शिल्लक राहतं ते इक्वली आपल्याला कट करून घ्यायचं आहे. तर अशा पद्धतीने आपली फ्रॉक या ठिकाणी रेडी झालेली आहे. एक्स्ट्रा फॅब्रिक कट करून घ्यायचेत. एक्स्ट्रा धागेसुद्धा जे राहिलेले असतील तेही वेळेतच कट करून घ्यायचेत. बॅक हुकचा व्हिडिओ मी तुम्हाला खूप सुरुवातीला शेअर केलेला आहे. जर तुम्हाला लक्षात येत नसेल कशा पद्धतीने लावायचं तर सुरुवातीच्या व्हिडिओ नक्कीच पहा. आता या फ्रॉकला आपण जर छान प्रेस केलं तर अजून छान लुक येतो. मी प्रॉपरली तुमच्याशी हे फ्रॉकचा व्हिडिओ शेअर करत आहे. रिअलमध्ये सुद्धा ही अशीच दिसत आहे. खूप सुंदर अशा पद्धतीने आपलं डिझाईन रेडी आहे. व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा.